तर ते सांगतात की जीव ब्रह्माचं ऐक्य होऊ शकत नाही, कारण जीव आहेत नाना, जीव आहेत पंचक्लेशांनी युक्त आणि जीव आहे अल्पज्ञ अल्पशक्तिमान. ब्रह्म आहे सच्चिद आनंदरूप सर्वज्ञ एक आणि पंचक्लेशांनी मुक्त, त्यामुळं दोघांचं ऐक्य होणं शक्य नाही. तेव्हा या ठिकाणी सिद्धांती सांगतात की जीव आणि ब्रह्माचा ऐक्य हा या ग्रंथाचा विषय सिद्ध आहे, कारण त्यामध्ये जीवाचे आणि ब्रह्माचं स्वरूप सांगताना जीवाचं जे अविद्या किंवा अंतःकरण, अविद्या अंतःकरण आपलं अविद्या किंवा अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आणि त्याचं पडलेलं अविद्येमध्ये किंवा अंतःकरणामध्ये प्रतिबिंब यांना मिळून जीव म्हणतात. त्या जीवाची उपाधी मलिन सत्वात्मक अविद्या आहे किंवा अंतःकरण आहे आणि परमात्म्याची उपाधी माया आहे, ती शुद्ध सत्वात्मक आहे. त्यामुळं जीवाचं ईश्वराशी किंवा जीवाचं ब्रह्माशी, जीवाच्या वाच्यार्थाचं ब्रह्माशी ऐक्य होणं शक्य नाही. परंतु लक्ष्यार्थ जो कुटस्थ चैतन्य आहे, तो कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य मूळचे एकच आहेत. एकाच चैतन्याला जेव्हा अविद्या किंवा अंतःकरण उपाधी लागते तेव्हा त्याला जीवभाव येतो आणि माया उपाधी लागते तेव्हा त्याला ईश्वर भाव येतो. जर जीवाच्या ह्या साभास अंतःकरण या उपाधीचा परित्याग केला आणि ईश्वराच्या माया आणि माया प्रतिबिंबित चैतन्य किंवा साभास माया, आभासासहित माया या दोन वाच्यार्थातील दोन भागांचा परित्याग केला तर लक्ष्यार्थ असणारं ब्रह्म आणि जीवाचा लक्ष्यार्थ असणारं कुटस्थ चैतन्य किंवा साक्षी चैतन्य यांच्यामध्ये ऐक्य होऊ शकतं. आणि हाच या ग्रंथाचा विषय आहे की लक्ष्यार्थामध्ये ऐक्य प्रतिपादन करणं. यामध्ये वाच्यार्थात ऐक्य प्रतिपादन करणं हा ग्रंथाचा विषयच नाही. मग आमचा जो विषय आहे तो सिद्ध आहे असं साधारणपणे चिंतन चालू आहे. त्यासाठी दुसरी एक गोष्ट सांगितली की ज्याचं अंतःकरण विशेषण असतं, ज्या जीवाचं अंतःकरण म्हणजे ज्या कुटस्थ चैतन्याचं अंतःकरण अंतःकरण विशेषण असतं त्याला जीवभाव येतो. आणि ज्या कुटस्थ चैतन्याचं किंवा ज्या ब्रह्मचैतन्याचं कोणतंही म्हटलं, ज्या कुटस्थ चैतन्याचं त्या ठिकाणी अंतःकरण हे उपाधी असतं तर त्याला साक्षीभाव प्राप्त होतो किंवा त्याला साक्षी चैतन्य असं म्हणतात. आणि त्या साक्षी चैतन्याचं जे आहे की जे उपाधीचा परित्याग केला असताना शुद्ध साक्षी चैतन्य आहे, त्याचं शुद्ध ब्रह्माशी ऐक्य घडू शकतं. ज्याच्या ठिकाणी अंतःकरण विशेषण लागलं तो अज्ञानी आहे, ज्याचं अंतःकरण उपाधी झालं तो ज्ञानी आहे, असं आतापर्यंत सांगितलं. वाचू ना. अंतःकरण अधिष्ठान इथं चाले ना, अंतःकरण अधिष्ठान साक्षी चैतन्याला साक्षी म्हणावे. अंतःकरणाचं जे अधिष्ठान चैतन्य आहे त्याला साक्षी चैतन्य म्हणतात. अंतःकरणाचा अधिष्ठान कशाला म्हणतात? ज्याच्यावर आध्यस्थ पदार्थ भासतो त्याला अधिष्ठान असं म्हणतात. अंतःकरण हे काय आहे? कुटस्थ चैतन्यावर भासमान आहे म्हणून कुटस्थ चैतन्याचं अधिष्ठान आपलं अंतःकरणाचं अधिष्ठान कुटस्थ चैतन्य किंवा साक्षी चैतन्य आहे. ती अंतःकरणे अनेक असल्यामुळे साक्षीवर अनंतत्व आलेच. त्यांनी दुसरा आळ घेतला होता की तो काय म्हणतो, तुम्ही साक्षी एक मानता आणि ब्रह्म काय आहे आपलं अंतःकरण नाना म्हणता, परंतु तुमची व्याख्या काय आहे? अधिष्ठान कशाला म्हणायचं? अंतःकरण अधिष्ठान चैतन्य. अंतःकरण नाना आहेत की नाही? मग प्रत्येक अंतःकरणाचं अधिष्ठान चैतन्य कुटस्थ चैतन्य, मग ही कुटस्थ चैतन्य किंवा साक्षी चैतन्य सुद्धा नाना होतील की नाही? मग साक्षी सुद्धा काय झाले? नानाच झाले. असं कोण म्हणतो? पूर्वपक्ष म्हणतो की साक्षी सुद्धा अनेक झाले. अंतःकरण अधिष्ठान चैतन्याला साक्षी म्हणावे. ती अंतःकरणे अनेक असल्यामुळे साक्षीवर अनंतत्व आलेच. साक्षी सुद्धा काय झाला? अनंतत्व. मग अनंतत्व किंवा अनेकत्व या धर्माने युक्त असणाऱ्या साक्षीचं एकत्व या धर्माने युक्त असणाऱ्या ब्रह्माशी ऐक्य घडणारच नाही. जरी तुम्ही अंतःकरण नाना मानले आणि अंतःकरण अधिष्ठान चैतन्याला साक्षी असं म्हटले का साक्षीवर अनेकत्व किंवा अनंतत्व हा धर्म आला. बुद्धी अनंत आहेत तर साक्षी सुद्धा काय झाले? नाना. मग अनेकत्व धर्माने, नानात्व धर्माने, अनंतत्व धर्माने युक्त असणाऱ्या साक्षीचं ब्रह्माशी ऐक्य घडणार नाही. शेवटी जीव ब्रह्माचा ऐक्य हा तुमचा विषय तो असिद्धच आहे असं तो म्हणतो. अनंतत्वाचा एकत्वाशी विरोध आहे म्हणून त्या अनेक साक्षीचे एक ब्रह्माशी एकत्व घडत नाही अशी शंका केली होती.
जर तुम्ही अनंतत्व धर्माने युक्त साक्षी मानला की एकत्व धर्माने युक्त असणाऱ्या ब्रह्माशी त्याचं ऐक्य घडणं संभवनीय नाही, अशी पूर्वपक्षांनी शंका केली होती. तिचे समाधान असे आहे की व्यापक चैतन्याच्या म्हणजे ब्रह्माच्या ज्या कल्पित भागास अंतःकरण उपाधी आहेत त्या भागास साक्षी अशी संज्ञा आहे. म्हणजे साक्षीचा भेद उपाधिकृत आहे, वस्तुगत नाही. आता आम्ही साक्षी कोणाला म्हटलं की व्यापक चैतन्याचा जेवढा भाग अंतःकरणाला उपाधी आपलं अधिष्ठान झाला असेल त्याला आम्ही साक्षी असं म्हणतो. एकच असणारं व्यापक चैतन्य, त्या चैतन्याला उपाधी कोण लागलं? अंतःकरण. तेवढ्या भागाला आम्ही त्या व्यापक चैतन्याच्या साक्षी चैतन्य असं म्हटलं. पण अंतःकरण काय लागलेले आमच्या म्हणण्यात असे काय अंतःकरण विशेषण आहे का अंतःकरण उपाधी आहे? उपाधी आहे. मग आता ती उपाधी त्याला म्हणतात की जे आपलं धर्म दुसऱ्यावर न घालवता अन्याचं ज्ञान करून देते. जसं कानाचा चाफा हा त्याच्या बिळामध्ये असणाऱ्या श्रोत्रेंद्रियाचं ज्ञान करून देताना आपण वेगळा राहतो, किंवा घटाकाशामधला घट हा त्या आकाशाची उपाधी होतो आणि आकाशाचं ज्ञान करून घटामध्ये असणाऱ्या आकाशाचं ज्ञान करून देतो. मग घट हा घटाकाशामध्ये किंवा घटाकाशाच्या उदाहरणामध्ये घट हा उपाधी आहे की नाही? मग उपाधी आपले धर्म उपहितावर घालवते का? नाही. विशेषण कशाला म्हणतात? आपल्या धर्मासह वर्तमान जे दुसऱ्याचं ज्ञान करून देतं त्याला विशेषण म्हणतात. आम्ही अंतःकरण विशेषण सांगितले का उपाधी सांगितली? मग उपाधीमुळं त्या ठिकाणी जरी ते व्यापक चैतन्य अंतःकरणाचं अधिष्ठान झालं, तेवढ्या भागाला कुटस्थ असे नाव दिले तरीसुद्धा अंतःकरण उपाधी असल्यामुळं कुटस्थ चैतन्यात भेद किंवा अनेकत्व निर्माण करील का? ते तत्वतः करणार नाही. ते काय करील? फक्त वेगळं राहील आणि कुटस्थ चैतन्याचं किंवा कुटस्थ चैतन्याचं ब्रह्मरूपाने किंवा कुटस्थ चैतन्याचं किंवा ब्रह्माचं ते ज्ञान करून देईल. त्या ठिकाणी ते आपले धर्म घालील का? त्याच्या ठिकाणी अंतःकरण उपहित चैतन्यावर, अंतःकरण उपहित चैतन्यावर अंतःकरण आपलं अंतःकरण उपाधी आपले धर्म घालून ते, कारण का अंतःकरण नान आहेत, मग तो नानात्व धर्म त्या चैतन्यावर घालील का? ते वेगळंच राहील. मग चैतन्यावर अनेकत्व धर्म येईल का अंतःकरण उपाधी असल्यामुळं? येणार नाही. सावध आहेत ना सगळे. अंतःकरण उपाधी असा शब्द वापरला की उपाधी काय नेहमी वेगळी राहते आणि अन्याचं ज्ञान करून देते. मग अंतःकरण कुटस्थ चैतन्याचं ज्ञान करून देताना आपला धर्म जो अनेकत्व तो कुटस्थ चैतन्यावर घालवणार नाही. मग कुटस्थ चैतन्य नाना मानण्याची गरज राहील का? कुटस्थ चैतन्य नाना मानण्याची गरज राहणार नाही. कुटस्थ चैतन्य एकच आहे, बरोबर. मग त्या एकच असणाऱ्या कुटस्थ चैतन्याचं एकच असणाऱ्या ब्रह्माबरोबर ऐक्य होईल की नाही? होईल. कारण दोघांचा धर्म काय आहे? एकच आहे. कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य दोन्हीही एकच आहेत. एकच आहेत म्हणजे दोन्हीही विशुद्ध स्वरूपात दोन्ही कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य ही कशी आहे? सच्चिद आनंद स्वरूप आहेत, एक आहेत. त्याला सच्चिदानंदाद्वय असं म्हणतात. व्यापक चैतन्याच्या म्हणजे ब्रह्माच्या ज्या कल्पित भागास अंतःकरण उपाधी आहे त्या भागास साक्षी अशी संज्ञा आहे. म्हणजे साक्षीचा भेद उपाधिकृत आहे, वस्तुगत नाही. साक्षीचा अंतःकरणाच्यामुळं होणारा जो भेद आहे तो उपाधिकृत म्हणजे उपाधीनं केलेला भेद आहे का वस्तुगत म्हणजे वास्तव तिच्यामध्ये साक्षी चैतन्यामध्ये भेद होतो का? वस्तुतः म्हणजे वास्तवतः यथार्थ जसं आहे तसं असं आपण पाहिलं तर साक्षीमध्ये भेद होत नाही. मग भेद झाल्यासारखा वाटतो की नाही? पण तो कसा आहे? उपाधिकृत आहे. झाल्यासारखा वाटतो म्हणजे याचा अर्थ जणू काय आहे, वास्तवतः नाही. म्हणजे साक्षीचा भेद उपाधिकृत आहे, वस्तुगत नाही. म्हणून साक्षी एकच आहे. साक्षी काय झाला? एकच झाला. आता साक्षी एकच आहे का? तर कारण ब्रह्म सावयव नाही. ज्याला अवयव असतात, आकाशामध्ये काय भेद करता येतो का? तुकडा पाडता येतो का? नाही. कारण आकाश कसं आहे? निरवयव आहे. म्हणजे नैयायिक जे आहेत त्यांनी आकाश निरवयव मानले, म्हणून आकाशामध्ये कोणताही भेद करता येत नाही. जर त्याला भेदाचे किती प्रकार आहे? स्वगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय भेद. स्वगत भेद म्हणजे आता आपल्या शरीरात स्वगत भेद आहे की नाही? एकच शरीर आहे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, परंतु त्याला अवयव आहेत तर त्याच्यामध्ये भेद आहे की नाही? शरीरामध्ये हात म्हणजे पाय नाही, पाय म्हणजे हात नाही, डोळे म्हणजे कान नाही,
सगळा भेद आहे की नाही त्याच्यामध्ये. पण का तर शरीर हे सावयव आहे. सावयव वस्तूमध्ये भेद संभवतो, निरवयव वस्तूमध्ये भेद संभवत नाही. ब्रह्म कसं आहे, निरवय आहे. आणि ब्रह्माच्या जेवढ्या भागाचं अंतःकरण उपाधी झालं त्याला काय म्हणतात, कुटस्थ चैतन्य. मग त्याला फक्त कुटस्थ चैतन्य ही संज्ञा आहे का मूळचं ते ब्रह्मच आहे? कुटस्थ चैतन्य संज्ञा आहे आणि मूळचं ते ब्रह्मच आहे. म्हणजे त्याच्यामुळं मग हा भेद कशामुळे झाला तर अंतःकरण उपाधी म्हणून झाला. पण उपाधी काय करते, आपले धर्म उपहितावर घालवीत नाही आणि उपहिताचं ज्ञान करून देते. असंच उपाधीचं लक्षण सांगितलं की नाही. त्याप्रमाणे सांगतात उपाधिकृत भेद असला तरी वस्तुगत भेद नसल्यामुळे ब्रह्माशी एकत्व घडण्यास हरकत नाही. तुम्ही घटाकाश घ्या नाहीतर मटाकाश घ्या. मठ ही आकाशाची उपाधीच आहे आणि घट ही आकाशाची उपाधीच आहे. आणि दोन्ही उपाधी काय करतात, आकाशाचं ज्ञान करून देताना त्या आपले धर्म त्या आकाशावर घालवीत नाही. त्याप्रमाणे सुखदुःख कर्तृत्व भोक्तृत्व हे अंतःकरणाचे धर्म अंतःकरण आत्म्यावर आपलं कुटस्थ चैतन्यावर किंवा आत्म्यावर न घालवता त्या ठिकाणी त्याचं एकत्व अबाधित ठेवतं. का त्याच्या एकत्वामध्ये भेद होतो, कारण काय, तो भेद जरी वेगळा वाटला तरी तो उपाधिकृत भेद आहे, तो वस्तुगत भेद नाही. मग जर त्या वस्तूमध्ये म्हणजे ब्रह्मचैतन्यामध्ये कुटस्थ ही संज्ञा आहे, फक्त संज्ञा म्हणजे आपल्या वाणीतून आलेलं नाम आहे. वास्तविक ते कुटस्थ काय आहे, ब्रह्मच आहे. त्यामुळे त्याचा अभेद हा काय आहे, अखंड आहे. त्याचा अभेद कधीही बाधित होत नाही किंवा त्याचा असणारा अभेद हा कधी मिथ्या ठरत नाही. भेद मात्र काय ठरतो, मिथ्या. कारण का, उपाधी कशी आहे, कल्पित, आणि उपाधीनं केलेला भेद सुद्धा कल्पित. उपाधिकृत भेद जो असतो तो कल्पित असतो आणि वस्तुगत जो अभेद असतो तो काय असतो, अभेद जो आहे तो अबाधित अशा स्वरूपाचा असतो. म्हणून साक्षी एकच आहे. साक्षी एकच का, जर साक्षीचं अनेकत्व झालं असतं पण साक्षी सावयव असता तर. पण ब्रह्म सावयव किंवा साक्षी सावयव का निरवयव आहे, निरवयव पदार्थ काय असतो, एकच असतो. त्याच्यामध्ये कोणताही भेद, स्वगत भेद म्हणजे आपल्या एकाच पदार्थाच्या ठिकाणी अंतर्गत असणारा स्वगत भेद आहे का, तो जरी नसला तरी तुम्ही म्हणा सजातीय भेद आहे. तर या ठिकाणी ब्रह्मामध्ये सजातीय भेद सुद्धा नाही. सजातीय समजा आता मनुष्य आहे, मनुष्याच्या ठिकाणी कोणती जाती राहते, मनुष्यत्व जाती राहते. मग मनुष्य जरी माणसं भिन्न असली, स्त्री पुरुष ब्राह्मण क्षत्रिय, तरी मनुष्यत्व जाती सर्वांमध्ये एक आहे की नाही. परंतु एक आहे मनुष्य आणि एक आहे मनुष्यत्व जाती. परंतु जातीमध्ये भेद आहे की नाही, एका जातीचा दुसऱ्या जातीशी भेद आहे की नाही. म्हणजे कोणतं, आपण म्हणू की दोन्ही माणसं असली म्हणजे सजातीय आहे की नाही, तरी पण भेद आहे की नाही. हा मनुष्य म्हणजे तो मनुष्य आहे का, नाही. मग सजातीय भेद आहे की नाही, त्याच्याच जातीमध्ये असणाऱ्या एकमेका परस्परांशी जो भेद त्याला काय म्हणतात, सजातीय भेद. आता सजातीय भेद सुद्धा परमात्म्याच्या ठिकाणी आहे का, कारण परमात्म्याच्या जातीचा परमात्मा दुसरा नाही, परमात्माच एक आहे. हे परमात्मा काय आहे, एकच आहे. त्यामुळे त्याच्या जातीचं दुसरं काही पदार्थच नाही. मग सजातीय भेद आहे का त्याच्यामध्ये, नाही. आता विजातीय, समजा वृक्ष आहे आणि पाषाण आहे. पाषाणाच्या ठिकाणी पाषाणत्व जाते आणि वृक्षाच्या ठिकाणी वृक्षत्व जाते. पण विजातीय दोन्ही काय आहेत, विरुद्ध जातीचे एका वेगवेगळ्या जातीचे आहेत. तर त्यांच्या पाषाण म्हणजे त्या वृक्ष होईल का, वृक्ष म्हणजे पाषाण होईल का, विजातीय भेद आहे. तसं परमात्म्याच्या विजातीय काय आहे का, मत्ता परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. परमात्म्याहून अन्य कोणताही पदार्थ नाही. आणि असला तर तुम्ही जो प्रतीतीला येतो तो पदार्थ कसा आहे, कल्पित आहे, मिथ्या आहे. आणि मिथ्या पदार्थ हा, आणि परमात्मा कसा आहे, सत्य. परमात्म्याची सत्ता कोणती आहे, पारमार्थिक. आणि विजातीय असणाऱ्या जगताची किंवा जगत कारण असणाऱ्या अज्ञानाची सत्ता कोणती आहे, व्यावहारिक किंवा प्रातिभाषिक आहे की नाही. मग त्या ठिकाणी समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. मग या ठिकाणी सत्ता समान आहे का सत्ता विषम आहे, विषम आहे. मग विषम सत्तेतला असणारा पदार्थ ब्रह्माच्या ठिकाणी भेद निर्माण करेल का, विजातीय, विजातीय भेद पण निर्माण करणार नाही. म्हणजेच ब्रह्म काय आहे, स्वगत सजातीय विजातीय भेद रहित, ते एकम एव अद्वितीय. एकम म्हणजे एकच आहे, म्हणजे एकम या पदाने त्याच्यामध्ये स्वगत भेद नाही. एकम एव,
एकच आहे, म्हणजे दुसरा पदार्थ नाही, म्हणजे त्याला काही नाही, विजातीय दुसरं कोणी नाही, आणि अद्वितीय म्हणजे त्याच्या ठिकाणी सजातीय भेदसुद्धा नाही. म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी एकम एव अद्वितीयम, ह्या एकम एव अद्वितीय या 3 पदांनी ब्रह्म स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे असं प्रतिपादन केलेलं आहे श्रुतीमध्ये. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी कोणता भेद नाही, स्वगतही नाही, सजातीय नाही आणि विजातीय, तिन्ही भेदरहित असणारं ब्रह्म एकच आहे. आता तेच ब्रह्म काय झालेले, अंतःकरणाला अधिष्ठान झालेले, ऐका ना, अंतःकरण त्याची काय झाले, उपाधी झाले. मग उपाधी कशी आहे, मिथ्या, आणि उपाधीमुळं नानात्वाचा जो भेद आहे तो सुद्धा कसा आहे, मिथ्या. म्हणजे याचा अर्थ भेद मिथ्या आहे आणि अभेदच काय आहे, सत्य आहे. मग असं जर असलं तर दोन्हींच्यामध्ये ऐक्य घडायला काय हरकत आहे का, नाही. मग ह्या ग्रंथाचा विषय सिद्ध आहे का, सिद्ध आहे. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान सिद्ध आहे. उपाधिकृत भेद असला तरी वस्तुगत भेद नसल्यामुळे ब्रह्माशी एकत्व घडण्यास हरकत नाही. असे पहा की निरवय आकाश सर्वत्र व्यापक आहे. त्यातील 50 घटात असणाऱ्या व्यापक आकाशाच्या प्रत्येक भागात घटाकाशाची संज्ञा आहे. आता आकाश कसे, वास्तविक आपल्या याच्यामध्ये वेदांतामध्ये आकाशाला सुद्धा सावयव मानलेला आहे. कारण काय, आकाश मायेपासून निर्माण होतं ना. आत्मना आकाशा संभूता, आत्म्यापासून आकाश उत्पन्न झालं. आत्मा तर निर्विकार आहे, निर्विकार, विकार म्हणजे कार्य. आत्म्यापासून कोणतं कार्य साक्षात होईल का, नाही. तो असंग निर्विकार एकमेवा द्वितीय असा आहे, पण त्याच्या वाचून कार्य होत नाही, पण तो साक्षात काही करत नाही. मग कार्य झालं तर कोणापासून होतं, त्याच्या अधिष्ठानावर असणारी जी माया, त्या मायेचा परिणाम म्हणजे हे संपूर्ण जगत आहे. म्हणजे याचा अर्थ परमात्मा जो आहे त्या परमात्मा कसा आहे, निरवय आहे. आकाश जसं निरवय आहे त्याचप्रमाणे परमात्मा देखील निरवय आहे. म्हणजे आपलं चिंतन हे चाललं होतं तर मायेपासून हे जगत निर्माण होतं, पण माया केवळ माया जी ती मिथ्या आहे. मिथ्या पदार्थाला अधिष्ठान पाहिजे, निरधिष्ठान भ्रम होत नाही. मग अधिष्ठान कोण आहे, अधिष्ठान परमात्मा आहे का, अधिष्ठान ब्रह्म आहे. मग अर्थात ते जे ब्रह्म आहे त्या ब्रह्मापासून मायेच्या द्वारा जगत निर्माण होतं, मायेच्या द्वारा. मग माया काय झाली, मायाला सुद्धा निरवय म्हणता येणार नाही. मायापासून काय होतं, जगत उत्पन्न होतं. म्हणजे मायेमध्ये सुद्धा अवयव आहेत. माया हे त्रिगुणात्मक, सत्व रज आणि तमोगुणात्मक आहे, आणि तिच्यापासूनच पहिलं कार्य कोणतं होतं, आकाश. मग याचा अर्थ आकाशाला सुद्धा काय म्हणावं लागेल, सावयव मानावा लागेल. परंतु यांना सांगत असताना न्यायदर्शन जे आहे ते न्यायदर्शन काय सांगतं की आकाश निरवय आहे, आणि निरवय आकाश असल्यामुळं त्याच्यात जर आपण 50 घट ठेवले तर प्रत्येक घटाला काय म्हणतात, प्रत्येक घटामध्ये असणाऱ्या आकाशाला काय म्हणतात, घटाकाश अशी संज्ञा येते. निरवय आणि व्यापक असणारं, व्यापक कशाला म्हणतात, सर्व मूर्त द्रव्यांशी ज्याचा संयोग येतो. आकाशाचा सगळ्या पदार्थाची संबंध आहे की नाही, आकाश के नसे, आकाश कुठं नाही, सगळ्या ठिकाणी आकाश व्याप्त आहे. कारण आकाश निरवय आहे आणि पुन्हा आकाश काय आहे, व्यापक आहे की नाही. मग व्यापक आणि निरवय असणाऱ्या आकाशाच्या ठिकाणी जर आपण 50 घट ठेवले, आकाश एकच असून देखील, तर प्रत्येकाच्या ठिकाणी या घटातल्याला घटाकाश म्हणतात, दुसऱ्या घटातल्या घटाकाश, असे 50 घट ठेवले तर 50 घटाकाश आपल्याला वाटतात की नाही, पण वास्तविक होतात का, नाही. उलट ते घट काय करतं, सगळ्या व्यापक आकाशावरून ह्या घट उपाधीमुळं जे काही ह्या घट उपाधीनं युक्त जे आकाश आहे तर त्याला काय म्हणतात, घटोपहित आकाश आहे की नाही, बरोबर ना. त्याला काय म्हणतात, घटोपहित आकाश किंवा घटा आकाश असं त्याला म्हणतात. तर आता सांगतात निरवय आकाश सर्वत्र व्यापक आहे. त्यातील 50 घटात असणाऱ्या व्यापक आकाशाच्या प्रत्येक भागात घट आकाशाची संज्ञा आहे. व्यापक असणारं आकाश आणि तेवढ्या घटाने जेवढं सीमित केलं त्या प्रत्येक आकाशाचं नाव व्यक्त केलं नाही, घटाकाश असं. 50 घटामध्ये असणाऱ्याला सगळ्याला काय म्हणतात, घटाकाश. 50 असं असणारी सगळी घटाकाशे म्हणजे अनेक वचन, ही त्या व्यापक आकाशाहून भिन्न झाली का, व्यापक आकाशाहून भिन्न नाहीत, महाकाश रूपच आहेत. म्हणजे ती महाकाशाहून भिन्न नाही, तर महाआकाश हेच त्यांचं काय आहे, त्या 50ही घटातल्या घटाकाशाचं खरं स्वरूप काय आहे, महाकाश हे आहेत. भिन्न झाल्यासारखे वाटतात त्याचं कारण घट ही उपाधी भिन्न भिन्न आहे म्हणून. त्याचप्रमाणे अनेक अंतःकरणाच्या उपाधीने साक्षी भिन्न भिन्न भासत असले तरी त्यांचे ब्रह्माशी ऐक्य होण्यास हरकत नाही.
अंतःकरण नाना आहेत आणि अनेक किंवा नाना असणारी अंतःकरण त्या व्यापक असणाऱ्या आत्म्याची उपाधी झाले असले आणि त्यामुळं अंतःकरण नाना आहेत म्हणून जणू काही साक्षी हे सुद्धा काय आहे नाना आहेत असं वाटत असलं तरी हा भेद काय आहे अंतःकरण उपाधीकृत आहे, उपाधी कल्पित आहे. कल्पित उपाधीनं त्या नाना आकाशाचा नाना आकाश असा किंवा नाना घटाकाश असा केलेला भेद हा उपाधीकृत आहे, तत्वतः नाही. ती सर्व आकाशे काय आहेत महाकाश रूपच आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारा हे जे व्यापक असणारं जे चैतन्य ते चैतन्य रूपच ही नाना अंतःकरणाचे अधिष्ठान असणारी कुटस्थ चैतन्य हे एकच असल्यामुळं ते महाकाश रूपच आहे. परंतु त्याचा भेद कशामुळं भासतो अंतःकरण उपाधीमुळं भासतो. म्हणून महाकाश रूपच आहे. त्याप्रमाणे अनेक अंतःकरणाच्या उपाधीने अंतःकरण कशी अनेक आणि त्या अनेक अंतःकरणाच्या उपाधीने साक्षी काय वाटतात आपल्याला भिन्न भिन्न. साक्षी नाना भासत असले तरी त्यांचे ब्रह्माशी ऐक्य होण्यास हरकत नाही. तरी त्यांचं ब्रह्माशी ऐक्य होऊ शकतं की नाही, कारण त्यांचा तत्वतः भेद झालेलाच नाही. साक्षीचा साक्षी काय ठरतो एकच ठरतो आणि ब्रह्मही काय आहे एकच आहे. म्हणजे एकत्व धर्माने युक्त असणाऱ्या साक्षीचं एकत्व धर्माने युक्त असणाऱ्या ब्रह्माशी ऐक्य होण्यास काहीच हरकत नाही. आता खरं पहा बरं, इथं असं म्हटलेलं आहे की साक्षीचा ब्रह्माशी असं ऐक्य होण्यास काहीच हरकत नाही असं म्हटलं ना. मग हरकत नाही म्हणजे एकता व्हायची का मूळची एकताच आहे का भेदाचा भ्रम झालेला आहे. भेदाचा काय आहे मग भ्रमांचा जो पदार्थ असतो तो सत्य असतो का मिथ्या असतो मिथ्या. मग भेद सत्य आहे का मिथ्या आहे, ऐक्य सत्य आहे का मिथ्या आहे. ऐक्य करायचं आहे का भेद घालवायचा आहे. भेद घालवायचा का भेदाचाही भ्रमच आहे का भेद भ्रम घालायचा आहे का ऐक्य करायचं आहे. भेद भ्रम घालायचा आहे का ऐक्य करायचे का भेद भ्रम घातल्यावर ऐक्य सहजच आहे का ऐक्य करायचंच नाही. ऐक्य करायचंच नाही, भेदभ्रम जाणं हेच काय आहे ऐक्य. ऐक्य नाही. बाबुळीची सारावी हाते वाचून पाणी तवा असे आहे ते बाबळी म्हणजे शेवाळ दूर करणं हेच काय आहे पाण्याची प्राप्ती, बरोबर ना. तसंच या ठिकाणी भेदाचा भ्रम घालवणं जीव ब्रह्माच्या भेदाचा भ्रम घालवणं हे जीव ब्रह्माचं काय आहे ऐक्य. ऐक्य वेगळं करायचं आहे का नाही, का ऐक्यच उर्वरित राहतं. भेदभ्रम गेल्यावर खाली काय आहे ऐक्यच आहे. म्हणजे हा शब्द तरी ऐक्य अगोदर भेद होता म्हणून अभेद किंवा ऐक्य आहे ऐक्य नाही. अगोदर काय होतं ऐक्याचा अभाव होता आणि मग ते आपण ऐक्य केलं का मूळचंच ऐक्य होतं मूळचंच ऐक्य होतं. अशा प्रकारचं झालं. मूळचं ऐक्य होतं म्हणजे कशाचं कोणाशी ऐक्य होतं ब्रह्माशी. कोणाचं होतं साक्षीचं जीवाच्या लक्षार्थाचं का माझंच होतं का मग मी खरा अखंडच आहे अखंड. मग माझ्यावर आता उपाधीमुळं किती भेद झाले, मग अंतःकरणाला केवढे सुखदुःख झाले तरी पण सच्चिदानंद ब्रह्म मी कसा असेल असं वाटायला पाहिजे का. अंतःकरणाला कर्तृत्व भोक्तृत्व वाटलं तरीसुद्धा आपल्याला काय वाटायचं कारण आहे का. कर्तृत्व भोक्तृत्व कशा खोटं कळलं काय पाहिजे. अंतःकरण हे विशेषण नाही, अंतःकरण काय आहे उपाधी आहे आणि उपाधी कल्पित आहे. कल्पित उपाधीचे सुखदुःख कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म औपाधिक आहेत, स्वरूपतः नाही किंवा स्वरूपात नाहीत आहे की नाही. असं कळलं की याला हे जर आपल्याला याचं ज्ञान झालं म्हणजे ते काय भावना करायची का आता हे पुस्तक आहे असं जर आपल्याला प्रमाणाने ज्ञान झालं तर हे पुस्तक आहे करायची गरज आहे का. हा घट नाही असं करायचं का. मग आता जर आपल्याला हे जर प्रत्यक्ष ज्ञान झालं आत्म्याचं म्हणजे काय कुटस्थ रूप असणारा मी किंवा साक्षी चैतन्य रूप असणारा मी अखंड ब्रह्मरूपच आहे, माझ्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेद नाही असं जर ज्ञान झालं तर हे ज्ञान झाल्यानंतर पुन्हा याची आवृत्ती करायची का आता नाही. मग आता पुन्हा गरज आहे का. जीव ब्रह्माच्या अभेद ज्ञानाला साधक युक्ती आणि भेदनिश्चयाला बाधक युक्ती असं यौक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतन याला काय म्हणतात मनन हे करायची गरज आहे का. श्रवण करण्याची गरज आहे का. निधिध्यासन काल आपण सांगितलं ओतप्रोत चिंतन केलं पाहिजे. ब्रह्मच मीच ब्रह्म आहे की नाही. त्यामुळं काय होतं ब्रह्माची परोक्षता आणि आत्म्याची परिच्छिन्नता याचा भ्रम जातो. आता हा भ्रम गेलाय की नाही.
कारण काय आहे, या ठिकाणी आत्म्याची परिच्छिन्नता का वाटते? अंतःकरण उपाधीमुळे वाटते. बरोबर, अंतःकरण उपाधी खोटी आहे. तिचे धर्म कधीतरी, त्याची सत्ता जी आहे ती प्रातिभाषिक आहे. त्या आत्म्याचे धर्म, बरोबर ना, म्हणजे आपले काय अंतःकरणाचे धर्म कधीतरी त्या ठिकाणी कुटस्थाला किंवा कुटस्थ आपलं ब्रह्मरूप असणाऱ्या कुटस्थाला कधीतरी त्याचा स्पर्श होईल का? आत्मा तो आत्मा याच्या ठाई आणि देखीजे देईचा धर्म देई, आयशे देखणे ते पाही आनाहाती. असा जर एकदा बुद्धीचा निश्चय झाला, बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. असं जर आपल्याला एकदा ज्ञान झालं, त्या ज्ञानात आता काही नाही, संशय राहिला नाही आणि विपर्ययही राहिला नाही. म्हणजे याचा अर्थ खरं ज्ञान म्हणजे ज्ञान तरी काय, अनुभूती म्हणजे तरी काय, त्याच्यामध्ये मी ब्रह्म आहे याच्यामध्ये संशय राहिला नाही आणि मी देह आहे अशी कधी विपरीत भावना होत नाही, आहे की नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं, विपरीत भावना झाली, मी देह आहे, ती कोणाला होते? अंतःकरणाला. कोणाला होते? अंतःकरणाला. मला ब्रह्म आहे का मी ब्रह्म नाही, संशय कोणाला येतो? अंतःकरणाला. अंतःकरणाचा आणि ब्रह्माचा कधी संबंधच होत नाही, असं एकदा निस्संदेह कळणं. म्हणजे थोडक्यात काय, ज्ञान म्हणजे काय? स्वामी महाराज सांगायचे, खरं ज्ञानाचं स्वरूप आहे त्या संशय विपर्यय रहित जे असतं त्याला म्हणतात ज्ञान, आहे की नाही. त्याच्यात संशय नाही. हे पुस्तक आहे, त्या पुस्तक आहे का घट आहे, संशय आहे का? नाही. किंवा हा पुस्तक नसून घट आहे अशी विपरीत भावना आहे का? नाही. मग आता याला काय ज्ञानच म्हणतो की नाही. आणि असं जर ज्ञान झालं संशय विपर्यय रहित, तर याच्यामध्ये आपल्याला आवृत्तीची गरज आहे का? पुन्हा हे पुस्तक आहे, हे पुस्तक आहे, गरजच राहिली नाही. असं ज्ञान जोपर्यंत होत नाही, मात्र संशय येत असला तर याचा अर्थ काय? असंभावना दोष आहे. प्रमाणाविषयी म्हणा किंवा प्रमेयाविषयी विपरीत भावना होत असेल तर याचा अर्थ काय? प्रतिबंध आहे. तो प्रतिबंध कोणता आहे? प्रमेय, असंभावना किंवा विपरीत भावना. मी देह आहे असं वाटत असेल तर विपरीत भावना हा दोष आहे. हे कधीपर्यंत समजायचं? जोपर्यंत आपल्याला आनंदाची अभिव्यक्ती होत नाही तोपर्यंत, निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती येत नाही. नाहीतर आनंदाची अनुभूती येत नाही आणि तरी म्हणायला लागला मला श्रवणाची काय गरज आहे, मला असंभावनाच नाही, मला मननाची काय गरज आहे, मला प्रमेय असंभावनाच नाही, असं म्हणून चालणार नाही. ज्या अर्थी सगळं निश्चय आहे म्हणतो तर निश्चयाचं पुढचं कार्य काय? प्रतिबंधरहित आनंदाची अनुभूती. ती येत नाही तोपर्यंत हे केलं पाहिजे. पण जर आपल्याला संशय निर्माण होत नाही, विपरीत भावनाही होत नाही, स्वप्नात जरी सगळं जगत दिसलं तरी वाटतं का मी ब्रह्मच आहे, हे माझ्यावर आद्यस्त ते, आहे की नाही. आणि जागृतीत तर चिंतन करतोच आहे, मग जागृतीत सुद्धा काय, संपूर्ण जागृतीतलं असणारं जगत सुद्धा माझ्यावर आद्यस्तच आहे, असा एकदा जर निश्चय झाला स्वप्नात सुद्धा. म्हणून स्वामी महाराज सांगायचे की जागृती जशी आपल्याला सत्य वाटते आणि स्वप्न काय वाटतं? मिथ्या वाटतं. तर खरं आपल्याला तत्वज्ञान झालं कधी म्हणायचं? स्वप्नात स्वप्न मिथ्या वाटलं तर. कारण स्वप्नात ते आपल्याला खरंच वाटतं सगळं, पण स्वप्नात स्वप्न पडत असताना जर मिथ्या वाटलं तर याचा अर्थ जागृती. कारण का? जागृतीत रात्रंदिवस चिंतन केल्याशिवाय स्वप्नात स्वप्न मिथ्या वाटत नाही. याचा अर्थ जागृती मिथ्या ठरली तरच काय होईल? स्वप्नात स्वप्न मिथ्या वाटेल. आणि स्वप्नात स्वप्न मिथ्या कधी वाटेल? जर जागृती मिथ्या ठरली तर, आहे की नाही. म्हणून जागृती मिथ्या ठरली असं कधी म्हणायचं? स्वप्नात स्वप्न मिथ्या वाटलं तर, आहे की नाही. स्वप्नात स्वप्न मिथ्या कधी वाटेल? जागृती मिथ्या ठरली तर. म्हणून असं जर करायचं झालं तर आपल्याला चिंतन किती तास केलं पाहिजे दिवसातून? अखंड केलं पाहिजे. जागृती स्वप्न, आहे की नाही. जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, रूप पाहता आनंदी आनंद साठवे, रात्र वेदांत वाक्येषु सदा रमंतो. जो मनुष्य व्यवहाराच्या दृष्टीने, संसारी लोकांच्या दृष्टीने वेडा ठरतो तोच खरा ह्या परमार्थाचा काय अधिकारी. जर आपल्याला सगळं चमडी दमडी लोकांचं लोकेशन सांभाळून जर करायचं तर हे कधीच होणार नाही. याच्यासाठी वेडं व्हावं लागतं. तुकाराम महाराज म्हणतात ना, तुका म्हणे व्हावे तयापरी धीट, पतंग हा नीट दीपासोयी. पतंग हा दिव्यावर काय करतो? उडी मारतो. उडी मारतो म्हणजे आता काय संपूर्ण त्या रूपविषयाकडे आसक्त झालेला आहे. इतका आसक्त झाला की पतंगादीपी आलिंगन, त्या दिव्यालाच आलिंगन द्यायला लागतो, त्याची त्याशी अचूक मरण. म्हणून परमार्थातला शहाणा कोण? जगातला वेडा हा परमार्थातला काय खरा शहाणा. आणि परमार्थातला वेडा
आहे की नाही, परमार्थातला वेडा हा जगात काय आहे, शहाणा. तेव्हा आपल्याला कोणात शहाणं मिळवलं पाहिजे हे आपण ठरवायचं आहे की नाही. याच्यामध्ये म्हणजे हे जे ना ते स्वामी महाराज सांगायचे, त्यांना म्हटलं का काही, ते म्हणायचे काय पागलों का बादशाह आहे. तर त्यांना म्हटलं, ते म्हणायचे सगळे वेडी लोक हे जमा केले आणि त्याच्यात आम्हाला लोक स्वामी गुरु गुरुजी म्हणतात. म्हणजे मी आहे राजा पण कोणाचा, पागलों का बादशाह. तसं आहे. याच्यामध्ये लोकांचं काही नाही, लोक काय लोकमान वमना समान मानणे नाही, एकांती राहणे विठूसाठी. लोकांनी दिलेला मान म्हणजे आम्हाला काय वमनासारखा, वांतीसारखा आहे. आम्हाला एकांतात विठूसाठी राहणं हेच आवडतं, दुसरं काही आवडत नाही, असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि म्हणून तुका वेडा अविचार करी बडबड फार, हे लोकांची तुकाराम महाराजांच्या विषयीचा अभिप्राय आहे. आणि देवाजवळ देव म्हणतो की स्वतः रुक्मिणी मातोश्री सहित येऊन का गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. तर तुकाराम महाराज म्हणतात की आता काय बोला काय अभंग आहेत ना, ते निर्याणाचे अभंग आहेत. आता मज जाणे प्राणेश्वरा सवे, आता माझा प्राणेश्वर जो आहे तो मला न्यायला आलेला आहे. पहिला आला काय पहिला आला हरी, शंखचक्र शोभे करी. मला पांडुरंग परमात्मा आता न्यायला आलेले आहेत. काय तुकाराम महाराजांचा सत्कार लोकांनी वेडा विचार म्हणू, पण देवानी दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या कन्या, मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. तुकाराम महाराज म्हणतात मी दुर्बळ आहे. आणि मुखामध्ये तुळशी दळ गेले तर काय म्हणतात, ते मुखाची ओढवी. तर भगवंताने लगेच पुढं ओढ केलं. देवाला जो आवडतो तो मनुष्य लोकांना आवडतो तो नाही. म्हणून आपण लोकमान्य व्हायचं का देवमान्य व्हायचं, याच्यासाठी सगळं. देवमान्य व्हायचं असेल तर जगाचा विचार करायचं काही काम नाही. आई वडील काही कोणची नाती काय कोणाचाही विचार करायचं का. आणि याच्यामध्ये जर आपण मन थोडं जेवढं ठेवलं तेवढं परमार्थात आपली काय होईल, अपरिपक्वता सिद्ध होईल. याच्यामध्ये सर्व सार, याचा अर्थ त्यांचा द्वेष करायचा असं तर नाही, रागद्वेषाच्या तर अतीत आहे आपला अध्यात्म त्याच्यामध्ये. पण सगळे जसे तसे ते आहेत. आपले नतुसिंग बाबा तर म्हणायचे उलट असे, बाहेरच्या लोकांवर थोडं प्रेम केलं तर चालतं पण घरच्या लोकांवर करायचं नाही. तेच आहे. कारण काय, घरच्या लोकांचा जेवढं आपली आसक्ती मूळचीच असते आणि व्यवहार म्हणून आपण जेव्हा करतो ती आसक्ती नकळत जास्त जडते. म्हणून बाकीच्या लोकांची केलं, आता हा कपडा आहे माझा, मला जर कधी काढून टाकायचं म्हटलं तर मी फेकून देऊ शकतो शर्ट. पण माझ्या अंगाला चिकटलेली जी कातडी ती शरीराच्या पहिल्यापासून बरोबर आहे. कातडीला सुई टोचली किंवा त्यातलं काही भाग काढायचा म्हणलं तरी सुद्धा ते स्किन ग्राफ्टिंग करतात ना, इथली कातडी काढतात ना इकडं, तरी भूल द्यावी लागते. कारण इतकं तिच्याची तादात्म्य झाले. मला कपडा काढायला भूल नाही द्यावी लागणार ह्याच्यामध्ये, आहे की नाही. तसं हे आपली म्हणतो आई वडील यांच्याशी तादात्म्य जास्त झालेलं असतं, ते जात नाही. म्हणून काही लोक नतुसिंग बाबा सांगायचे किंवा काही जरी कोणी म्हणलं तर घरच्यांशी जास्त संबंध करू नये, बाहेरच्यांशी केला तर सोडता येतो, आहे की नाही. देह आणि देह संबंधे निंदावी, इतरे वंदावी श्वान सुकरे. तुकाराम महाराज म्हणतात गाढव डुकराला नमस्कार करावा पण घरचे आणि तत्संबंध्यांची मात्र निंदा करावी, असं आहे. आणि तसं असलं तरी हे अध्यात्म फलीभूत होतं. तेव्हा आपलं अंतःकरण विशेषण होत नाही, ते काय होतं, उपाधी होतं. आता सुखदुःखाधिक हे ज्ञानेंद्रियास आणि अंतःकरणास विषय नाहीत असे पूर्वपक्षाचे म्हणणे आहे. आता दुसरं एक त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी साक्षी भाष्य शब्दाचा असा अर्थ केला होता, साक्षी स्वतः सुखदुःखाधिकांचं प्रकाशन करतो, आहे की नाही. मग प्रत्येकाचे सुखदुःख वेगवेगळे आहेत की नाही. जर तुम्हाला झालेलं सुखदुःख मला नाही, मला होणार नाही. का होणार नाही तर प्रत्येकाचा अंतःकरणाचे धर्म येते आणि अंतःकरण काय आहेत, नाना. पण तुम्ही आता काय केलं, सिद्ध साक्षी एकच केला. साक्षी काय केला, एकच केला. तर तो साक्षी एकच सिद्ध केला. पण आता जर साक्षी एकच आहे असं जर आपण मानलं, साक्षी एकच आहे असं म्हणलं तर समजा तुमचं सुखदुःख तुम्हाला होईल, माझं सुखदुःख मला होईल, पण तुमच्या सुखदुःखाचं ज्ञान मला होईल की नाही. कारण तुमचा साक्षी माझा साक्षी काय आहे, एकच आहे. मग सुखदुःखाचं ज्ञान तरी होईल की नाही. म्हणजे सुखदुःखाचा संकर होणार नाही, एकमेकात मिसळणार नाही. तुमची सुखदुःख मला आणि माझी सुखदुःख तुम्हाला होणार नाहीत, पण तुमच्या सुखदुःखाचं ज्ञान तरी मला होईल की नाही.
मग याचा अर्थ बरं होतंय का तुमच्या सुखदुःखाचं ज्ञान मला, का ते स्वसंवेद्य आहे ज्याचं त्यालाच कळतं? सर लक्षात आलं ना किती बारीक विचार केला वेदांताने. तर साक्षी नाना मानले पाहिजे, म्हणजे एवढा पूर्वपक्ष बळकट केला की साक्षी नाना मानावेच लागतील, नाहीतर काय होईल, सुखदुःख ज्ञानाचा संकर होईल. आणि त्याच्यात तो आणखीन त्याला म्हटला होता, त्याला प्रौढीवाद म्हणतात, तर त्याच्यामध्ये आणखीन म्हटलं होता की तुमचं म्हणणं बरोबर आहे, साक्षी आहे ना, तर ते साक्षी जो आहे, तर तुम्ही काय म्हणता, सुखदुःखाचं प्रकाशन कोण करतो? साक्षी. कारण हे पदार्थ कसे साक्षी भाष्य आहेत, साक्षी भाष्य आहेत. साक्षी भाष्य याचा अर्थ काय, साक्षी त्याचं प्रकाशन करतो. मग सुखदुःखाचं प्रकाशन कोण करतं? साक्षी. सुखदुःखाच्या ज्ञानाचा संकर होऊ नये असं जर वाटत असेल तर ते साक्षी काय मानले पाहिजे? नाना. बरोबर आहे ना, साक्षी मानले पाहिजे नाना. आणि जर नाना नाही मानले तर काय होईल, एकमेकाचं सुखदुःख दुसऱ्याला कळायला लागेल. आणखीन एक तुमच्या म्हणण्यातूनच सिद्ध होतं की साक्षी नाना मानलंच पाहिजेत. कारण का, तुमचा एक शब्दप्रयोग आहे वेदांताचा, सुखदुःख ही साक्षी भाष्य आहेत. म्हणजे सुखदुःख ही कोणाला होतात? साक्षीलाच कळतात. ऐकले, कोणाला कळतात? साक्षीलाच कळतात, असा त्याचा अर्थ घेतला. वास्तविक आता पुढचं चिंतन आहे, आता सांगितलं तर गोंधळ होईल. कालच कोणी म्हटलं की वेदांताचा साक्षी भाष्य शब्दाचा अर्थ आहे साक्षी अंतःकरण वृत्तीद्वारा किंवा अविद्यावृत्तीद्वारा त्या पदार्थांचं प्रकाशन करत असतो. साक्षात साक्षी प्रकाशन करत नाही असं वेदांताला म्हणायचं. पण साक्षी भाष्य शब्दाचा अर्थ काय घेतला त्यांनी? साक्षी हा सगळ्यांचं प्रकाशन करतो. आणि म्हणजे ते तुमचं म्हणणं बरोबर आहे, कारण जे सुखदुःखाचं प्रकाशन करायला अंतःकरणाचे धर्म आहे, ज्या अंतःकरणाचे धर्म आहेत ते अंतःकरणच काय करेल? आपल्या धर्माचं प्रकाशन करू शकणार नाही. कारण जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधी विषय होत नाही. मग अंतःकरणाचं सुखदुःख हे कोणाचं स्वरूप आहे? अंतःकरणाचं. मग अंतःकरण त्याला विषय करील का? नाही करणार. बरं, इंद्रिय जी आहेत, श्रोत्रेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, रसनेंद्रिय, यांना सुखदुःख कळतील का? मग इंद्रियांनाही सुखदुःख कळत नाही आणि अंतःकरणालाही सुखदुःख कळत नाही. अर्थात सुखदुःख तर कळतात का नाही? मग कळतात ती कोणाला कळतात? साक्षीला कळतात. कोणाला कळतात? साक्षीला. बरं, साक्षीला कळतात, परंतु सुखदुःख जाणणारा साक्षी नाना मानले तर प्रश्नच येत नाही. पण तुम्ही काय म्हणता? साक्षी एकच आहे. पण सुखदुःख साक्षी भाष्य आहेत या म्हणण्याचा अर्थ काय? साक्षी सुखदुःखांना साक्षात जाणतो. याचाच अर्थ काय? प्रत्येक बरं, एका साक्षीला एकच साक्षी मानला तर सगळ्याचे सुखदुःख सगळ्यांना कळायला पाहिजे. कळत तर नाहीत, अनुभवाचा आपलाप करता येत नाही. म्हणून आता काय मानलं पाहिजे? साक्षी नाना आहेत असंच मानलं पाहिजे. हा, ते म्हणे बरोबर. वेदांताला असं वाटतं की माझं समर्थन केलं बरं का, कारण तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे असं तो म्हणतो पूर्वपक्ष वेदांत्याला. मग तो म्हणतो की हो, मग माझं तसंच म्हणणं आहे असं जर वेदांती म्हणेल, मग आता तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय झाला? आपसिद्धांत तुमच्या गळ्यात पडला. आपसिद्धांत म्हणजे एखादा सिद्धांत सांगायचा आणि पुढे जाऊन त्याच्या विरुद्ध बोलायचं. आपणच त्याच्या विरुद्ध बोलायचं. अगोदर सांगायचं की असं आहे, जीव ब्रह्माचं ऐक्य आहे असं सांगायचं आणि ते मी सिद्ध करायला निघालो. आणि शेवट काय केला? जीव ब्रह्माचा भेद मानलाच पाहिजे, आहे की नाही? हा सिद्धांत कोणता प्रतिपादन केला? जीव ब्रह्माचा ऐक्य. आणि पुन्हा काय सांगितलं? मग त्याला म्हणतात आपसिद्धांत. आपण प्रतिपादन केलेला जो सिद्धांत त्याच्यात विरुद्ध प्रतिपादन करणं याला म्हणतात आपसिद्धांत. तो म्हणतो की बरं झालं, आता हा म्हणतो ना की साक्षी जो आहे तो सुखदुःखाचं साक्षात प्रकाशन करतो. लगेच वेदांती काय म्हणतो? हो, माझं तसंच म्हणणं आहे. मग तो लगेच म्हणतो, अहो हे तुझं म्हणणं आहे, पण तुझ्या आपसिद्धांत गळ्यात पडला ना. कोणता? साक्षी जर त्या ठिकाणी साक्षात प्रकाशन करतो म्हटल्यावर आणि तो एकच आहे म्हटल्यावर पुन्हा काय होईल? सुखदुःख ज्ञानाचा काय होईल? संकर होईल. हा, तो म्हणतो बरोबर आहे ना. मग हीच तर तुझी चूक तुझ्या ध्यानात आणून द्यायची होती. आता तू काय कर? साक्षी काय मान? नाना मान. म्हणजे साक्षी भाष्य ठरतात आणि साक्षी काय होतं? नानाच. बरं, तो म्हणतो नाना तर नाना, ऐके नाही. त्याला वाटतं की अजून हा आपल्याला रस्त्यावर आणतो, ऐके नाही. बरं, पण तो म्हणतो आता तर तू आणखीनच चुकला. कारण काय? साक्षी नाना म्हणल्यावर मूळचा सिद्धांत काय होता तुझा? जीव ब्रह्माची एकता सिद्ध आहे सांगायला निघाला. आणि कशामुळं? तर त्याच्यावर दोघांच्यावर काय आलं पाहिजे? एकत्व सिद्ध झालं पाहिजे. आता साक्षी तर तू काय स्वीकारलं? अनेकत्व. मग अनेकत्व धर्माने युक्त असणाऱ्या साक्षीचं एकत्व धर्माने युक्त असणाऱ्या ब्रह्माचे ऐक्य घडेलच कसं? तो म्हणतो आता तर सगळंच डोक्यावर आलं, ऐके नाही. आपण म्हणलं म्हणजे याचा अर्थ हे जेव्हा आपण एखादा सिद्धांत मांडतो तेव्हा आपली बुद्धी किती सूक्ष्म आणि समोरचा मनुष्य कोणते आक्षेप घेऊ शकतो हे सगळं आपल्या
मस्तिष्कामध्ये अगोदर असलं तरच अशा प्रकारचं चिंतन किंवा चर्चा करता येईल. नाहीतर काय हे एक बरोबर आहे ते बरोबर आहे असं चालणार नाही. आता बघा, आता सुखदुःखाधिक हे ज्ञानेंद्रियास आणि अंतःकरणात विषय नाहीत असे पूर्वपक्षाचे म्हणणे आहे. आता पूर्वपक्ष काय म्हणला, सुखदुःख हे कोणाला कळणार नाही, अंतःकरणालाही कळणार नाही आणि ज्ञानेंद्रियांनाही कळणार नाहीत असं कोण म्हटलं होता, पूर्वपक्ष. त्यात ज्ञानेंद्रिय अंतःकरणाच विषय करीत नाही हे म्हणणे बरोबर आहे. त्यातलं अर्ध सत्य आहे की ज्ञानेंद्रियांना अंतःकरण किंवा अंतःकरणातील सुखदुःख हे विषय होणार नाहीत. म्हणजे हे ते ज्ञानेंद्रिय विषय होणार नाही. विषय होणं याचे दोन अर्थ आहेत, कायमचे लक्षात ठेवा. विषय होणं याचा अर्थ जाणणं, जाणण्याचा विषय होणं आहे की नाही, म्हणजे त्यांना जाणणं. विषय होणं म्हणजे जाणणं. विषय करणं म्हणजे काय करणं, जाणणं. त्या मी ह्या माईकला विषय केला म्हणजे मी माईकला जाणलं असा अर्थ आहे. आणि दुसरा विषय करणं याचा अर्थ आच्छादन करणं. याचा अर्थ काय आहे, पाण्याला शेवाळाने विषय केलं. विषय केलं म्हणजे काय केलं, आच्छादन केलं, झाकून टाकलं आहे की नाही. असे दोन अर्थ, जिथं जसा शब्दप्रयोग असेल त्या प्रवाहामध्ये ओघामध्ये जसा अर्थ घ्यायचा तसा घ्यायचा. पण वेदांतामध्ये विषय करणं म्हणजे जाणणं आणि दुसरं विषय करणं म्हणजे आच्छादित करणं. हे आता माया जी आहे ती ब्रह्मावर राहते आणि ब्रह्माला विषय करते म्हणजे काय करते आणि तुम्ही काय करता, ब्रह्माचा आणि जीवाचा ऐक्य करता म्हणजे ब्रह्माचं ज्ञान करून जाता, म्हणजे ब्रह्माला काय करता तुम्ही, विषय करता. मी ह्या पुस्तकाला जाणतो म्हणजे मी ह्या पुस्तकाला काय करतो, विषय करतो आहे की नाही. आणि मायेने ब्रह्माला विषय केलं म्हणजे काय केलं, ब्रह्माला आच्छादित केला असा त्याचा अर्थ घ्यायचा. बघा, आता सुखदुःखाधिक हे ज्ञानेंद्रियास आणि अंतःकरणास विषय नाहीत असे पूर्वपक्षाचे म्हणणे आहे. त्यात ज्ञानेंद्रिय अंतःकरणास विषय करीत नाहीत हे म्हणणे बरोबर आहे. पण वृत्ती ही सुखदुःखांना विषय करीत नाही म्हणून सुखदुःखे साक्षीभाष्य आहेत. या वाक्याचा अर्थ साक्षी स्वतः सुखदुःखे जाणतो असा नाही. अंतःकरणाचा परिणाम सुखदुःख रूप होतो तेव्हा अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती त्या सुखदुःखात जाणते. म्हणजे अंतःकरण वृत्तीत साक्षी चैतन्याचा प्रकाश असतो, त्या प्रकाशाने अंतःकरण वृत्तीच सुखदुःखात जाणते असा साक्षी भाष्य पदाचा अर्थ आहे. एक चांगलं लक्षात घ्या. आता थोडा तुम्हाला किती वेळात जायचं सांगा, तर झाला का वेळ? तर बघा, हे जर हा परिच्छेद पूर्ण झाला तर हे करून थोडं चिंतन सांगतो की या ठिकाणी वेदांताचा कायमचा हा साक्षी भाष्य प्रयोग जो आहे ना, आपल्याला मरेपर्यंत 5वीला पुजलेला आहे, तो आपल्याला शेवटपर्यंत राहणार. तेव्हा त्याचा अर्थ आपण चांगला समजावून घ्यायचा. साक्षी भाष्य म्हणजे साक्षी भाष्य वेदांतात जो प्रयोग आहे, साक्षी अविद्यावृत्तीद्वारा किंवा अंतःकरण वृत्तीद्वारा ज्याचं प्रकाशन करतो त्या पदार्थाला साक्षी भाष्य असं म्हणतात. चांगलं लक्षात घ्या. अविद्यावृत्तीद्वारा किंवा अंतःकरण वृत्तीद्वारा साक्षी त्याचं प्रकाशन करतो त्याला काय म्हणतात, साक्षी भाष्य असं म्हणतात. आता हे जे पुस्तक आहे, आता माझी जागृतीमध्ये कोणती वृत्ती आहे, अंतःकरण वृत्ती आहे की नाही. मग अंतःकरण वृत्तीद्वारा आणि स्वप्नामध्ये कोणती वृत्ती आहे, अविद्यावृत्ती आहे. स्वप्नातले पदार्थ हे साक्षीच प्रकाशन करतो ना, पण तिथं अंतःकरण हे काय आहे, तिथं अविद्यावृत्ती आहे. स्वप्न आपल्याला रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो, बरोबर ना. स्वप्नातले पदार्थ बाधित होतात की नाही. रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो तेव्हा तो सर्प बाधित होतो का नाही, सर्पाचं ज्ञान बाधित होतं की नाही. आपलं सर्प आणि सर्पाचं ज्ञान दोन्ही खोटं ठरतं की नाही. मग त्यावेळेला ते पदार्थाचं प्रकाशन कोणी केलं, तर त्या अविद्यावृत्तीने केलं. म्हणजे मिथ्या पदार्थाचं प्रकाशन जेव्हा साक्षी करतो, लक्षात घ्या, मिथ्या पदार्थांचं प्रकाशन जेव्हा साक्षी करतो तेव्हा ते काय, ते कशाद्वारा करतो, अविद्यावृत्तीद्वारा करतो. आणि सत्य पदार्थाचं म्हणजे कोणते सत्य पदार्थ, जागृतीतल्या पदार्थांची व्यावहारिक सत्ता आहे, व्यावहारिक सत्ता आहे. तर व्यावहारिक सत्तेतल्या पदार्थांचं साक्षी जेव्हा प्रकाशन करतो तेव्हा तो कोणत्या वृत्तीद्वारा करतो, अंतःकरण वृत्तीद्वारा करतो. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की नाही. म्हणजे असा वेदांताला काय आहे, अभिप्रेत अर्थ आहे. आता जे पदार्थ आहे ना, जागृतीतले आपला हा माईक आहे असं आपण म्हणतो, तेव्हा नंतर हा माईक आहे याचा आपलं झालेलं जे ज्ञान आहे याचा बाध होतो का, जागृतीमध्ये याचा बाध होत नाही, आहे की नाही. आणि स्वप्नातल्या किंवा आपल्याला भ्रमातले जे पदार्थ असतात त्यांचा बाध होतो की नाही, बाध होतो. मग ज्यांचा बाध होतो ना, तर
तर बाधयोग्य पदार्थांचं साक्षीला होणारं जे ज्ञान आहे ते कोणत्या वृत्तीद्वारा होतं, आणि ज्यांचा बाध होत नाही अशा व्यावहारिक सत्तेतल्या पदार्थांचं साक्षी जे प्रकाशन करतो ते प्रकाशन कोणत्या वृत्तीद्वारा करतो, अंतःकरण वृत्तीद्वारा करतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे ना. मग साक्षी साक्षात प्रकाशन करतो का, नाही, तो अविद्या वृत्तीद्वारा किंवा अंतःकरण वृत्तीद्वारा करतो. आता बघा, आता सुखदुःखादिक हे ज्ञानेंद्रियास आणि अंतःकरणात विषय नाहीत असे पूर्वपक्षाचे म्हणणे आहे. त्यात ज्ञानेंद्रिय अंतःकरणात विषय करीत नाही हे म्हणणे बरोबर आहे. ज्ञानेंद्रियाला रसनेंद्रियाला सुखदुःख होतील का, अंतःकरणाचे धर्म कळतील का, कळणार नाहीत. पण वृत्ती ही सुखदुःखांना विषय करीत नाही म्हणून सुखदुःखे साक्षी भाष्य आहेत. आता आम्ही काय म्हणतो, अंतःकरणाची वृत्ती ही सुद्धा सुखदुःखांना विषय करणार नाही. कारण काय, धर्म कोणाचे, सुखदुःख हे अंतःकरणाचेच आहे आणि वृत्ती सुद्धा कोणाची आहे, अंतःकरणाचीच आहे. ती वृत्ती सुद्धा सुखदुःखांना प्रकाशन करू शकत नाही असं त्यांनी सांगितलं होतं. दोन गोष्टी सांगितल्या होत्या. एखादी वस्तू जर अत्यंत समीप असली तर जसं डोळ्यात काजळ आहे, डोळ्यातलं काजळ डोळ्याला दिसतं का, डोळं सगळ्यांना प्रकाशन करील पण डोळा डोळ्याचं प्रकाशन करत नाही, डोळा डोळ्याचे प्रकाशन करत नाही, आणि डोळा आपल्या अतिजवळ असलेल्या काजळाचं सुद्धा प्रकाशन करू शकत नाही. त्यामुळं अंतःकरण वृत्ती जी आहे ती अंतःकरण वृत्ती ती स्वतःचे धर्म सुखदुःख हेही जाणू शकत नाही. आणि समजा अंतःकरणाची वृत्ती जी आहे ती अंतःकरणाचा परिणाम आहे. अंतःकरणाचा परिणाम त्यालाच काय म्हणतात, वृत्ती. वृत्ती प्रभाकरामध्ये म्हटलेले काय, अंतःकरण के वृत्ती को, आपला अंतःकरण के परिणाम को वृत्ती कहे आहे असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर अंतःकरणाचा सुखदुःख काय, अंतःकरणाचा प्रकाशक परिणाम, अंतःकरणाचा प्रकाशक परिणाम त्याला या ठिकाणी वृत्ती असं म्हणतात. पण ते म्हणतात वृत्तीसुद्धा सुखदुःखाला जाणू शकणार नाही, कारण अत्यंत नजीक असल्यामुळं सुखदुःख हे कुठे आहेत, अंतःकरणात आहे, आणि अंतःकरणाची वृत्ती सुद्धा काय अंतःकरणाचाच परिणाम आहे. त्यामुळे त्यालाही ती जाणू शकणार नाही. मग अर्थात त्या साक्षीला आपलं त्या अंतःकरणाला आणि त्या अंतःकरणाचे धर्म सुखदुःख याला जाणणारी इंद्रिये नाहीत, ते स्वतः अंतःकरणही नाही किंवा अंतःकरणाची वृत्ती नाही. अर्थात त्या सुखदुःखाला जाणणारा कोण मानायचा, साक्षी, असं कोण म्हणतो, पूर्वपक्ष, बरोबर ना. पण ते म्हणतात बाबा रे तुला आमच्या म्हणण्याचा अर्थच कळला नाही. आम्ही जेव्हा म्हणतो अंतःकरण आपलं सुखदुःख हे साक्षी भाष्य आहेत, सुखदुःख हे साक्षी भाष्य आहेत, आमच्या म्हणण्याचा काय अर्थ आहे ते त्याला सांगतात. वृत्ती ही सुखदुःखांना विषय करीत नाही म्हणून सुखदुःखे साक्षी भाष्य आहेत. या वाक्याचा अर्थ साक्षी स्वतः सुखदुःखे जाणतो असा नाही. सुखदुःखे साक्षी भाष्य आहेत असं आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा साक्षी साक्षात सुखदुःख जाणतो असा आमच्या म्हणण्याचा अर्थच नाही मुळी. तर अंतःकरणाचा परिणाम सुखदुःख रूप होतो. ते म्हणतात होतं काय, सुखदुःख काय आहे, अंतःकरणाची सुखाकार वृत्ती होते किंवा दुःखाकार वृत्ती होते, म्हणजे अंतःकरणाचा परिणाम होतो. परिणाम होतो म्हणजे काय, उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप. उपादान कोण आहे, अंतःकरण, त्याच्या समान स्वभावान, परंतु त्याचं रूप सुखदुःखाचं कसे त्याच्यापासून अन्य आहे, त्याला काय म्हणतात, परिणाम. मग सुखदुःख हा काय आहे, अंतःकरणाचा परिणाम. परिणाम म्हणजे दुधाचं जसं दही होतं तसं अंतःकरणाचाच एक परिणाम काय होतो, सुख दुःख रूप परिणाम होतो. अंतःकरणाचा परिणाम सुखदुःख रूप होतो तेव्हा अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती त्या सुखदुःखात जाणते. आम्ही काय म्हणतो, अंतःकरणाचा परिणाम म्हणजे काय आहे, सुखदुःख. एक अंतःकरणाचा सुखदुःख रूप परिणाम होतो आणि त्या अंतःकरणाच्याच वृत्तीचा काय होतो, ज्ञानरूप असा एक परिणाम होतो की जी काय करते, सुखाकार किंवा दुःखाकार होते. आणि त्याच्यामध्ये असणारी एक वृत्ती ती काय, सुखदुःखाकार एक परिणाम होतो. आणि नंतर अंतःकरण वृत्तीचा दुसरा परिणाम कोणता आहे, ज्ञानरूप परिणाम. मग अंतःकरण वृत्तीचा जो ज्ञानरूप परिणाम आहे तो परिणाम काय करतो, त्या सुखदुःखाला प्रकाशन करतो किंवा त्याला जाणतो असा आमच्या म्हणण्याचा अर्थ आहे. या वाक्याचा अर्थ साक्षी स्वतः सुखदुःखे जाणतो असा नाही, तर अंतःकरणाचा परिणाम सुखदुःख रूप होतो. अंतःकरणाचा परिणाम काय झाला, सुखदुःख रूप. आणि त्याच वेळेला अंतःकरणाची जी वृत्ती आहे त्या वृत्तीचा काय झाला, ज्ञानरूप परिणाम झाला, बरोबर ना. आणि त्या ज्ञानरूप वृत्तीच्या द्वारा त्या सुखदुःखांना जाणलं गेलं किंवा त्या अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती ही त्या सुखदुःखांना जाणते.
म्हणजे अंतःकरण वृत्ती साक्षी चैतन्याचा प्रकाश असतो. आता अंतःकरण वृत्ती जड आहे, ती कशी काय जाणील? पण अंतःकरण वृत्ती ही सत्वगुणाचा बरोबर ना, सत्वगुणाचा प्रकर्ष आहे. जसं भिंतीमध्ये प्रतिबिंब पडत नाही पण आरशामध्ये पडतं की नाही, तसं ह्या शरीरामध्ये चिदाभास स्पष्ट रूपात पडणार नाही, पण ह्या शरीराला व्यापणारी जी अंतःकरण वृत्ती ती सत्वगुणाचं कार्य असल्यामुळं तिच्यामध्ये काय होतं, चैतन्याचं, त्या अंतःकरण अधिष्ठान चैतन्याचं त्याच्यामध्ये प्रतिबिंब किंवा प्रकाश किंवा आभास पडतो. बरोबर ना. आणि मग तर तो आभास असला तर आता तो आभास कोणाचा आहे? चैतन्याचा. मग त्याला सुखदुःखाचं ज्ञान होईल की नाही? होईल. अंतःकरणवृत्ती जड आहे, तिला होणार नाही, पण अंतःकरणवृत्तीमध्ये चैतन्याच्या आभासामुळं त्या अंतःकरणाच्या वृत्तीचा ज्ञानरूप जो परिणाम त्याच्यामुळं तुम्हाला काय होईल? सुखदुःखाचं ज्ञान होईल. त्या ठिकाणी साक्षीनं साक्षात केलं का? नाही. ज्ञानरूप जी वृत्ती आहे तिनंच त्या सुखदुःखांचं प्रकाशन केलं. अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती त्या सुखदुःखात जाणते. म्हणजे अंतःकरण वृत्ती साक्षी चैतन्याचा प्रकाश असतो. वृत्ती जाणते म्हणजे काय? त्या वृत्तीमध्ये काय? साक्षी चैतन्याचा प्रकाश असते. त्या प्रकाशाने अंतःकरण वृत्ती सुखदुःखात जाणते असा साक्षी भाष्य पदाचा अर्थ आहे. त्या अंतःकरण वृत्तीमध्ये असणारा जो प्रकाश, त्या प्रकाशाच्या साह्याने ती अंतःकरण वृत्ती अंतःकरणाचे जे धर्म सुखदुःख त्याला काय करते? जाणते. असा या साक्षी भाष्य पदाचा काय आहे? अर्थ आहे. वृत्ती वाचून केवळ साक्षी सुखदुःखे जाणत नाही. जर वृत्ती नसेल तर साक्षात सुखदुःख जाणील का? अंतःकरण वृत्तीच्या साह्याने जाणतो. सुखदुःख जाणतो. साक्षी भाष्य आहेत असं म्हणतो तेव्हा सुखदुःख साक्षी भाष्य आहेत असं आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा साक्षी हा अंतःकरण वृत्तीच्या द्वारा सुखदुःख जाणतो असा आमच्या म्हणण्याचा अर्थ आहे. जर वृत्ती नसेल, अंतःकरण वृत्ती नसेल तर साक्षी साक्षात सुखदुःख जाणू शकणार नाही. आणि अंतःकरण वृत्ती असेल तर त्या अंतःकरण वृत्ती त्या साक्षी चैतन्याचं प्रतिबिंब पडून ते प्रतिबिंब किंवा चिदाभास, ते चिदाभास काय करेल? त्या अंतःकरणातल्या सुखदुःखांना जाणील. त्याला तरी का जाणील? तर तो काय आहे? चैतन्याचा आहे. चैतन्याच्या ठिकाणी काय? चैतन्य हे ज्ञानस्वरूप आहे आणि त्याचंच ते प्रतिबिंब असल्यामुळं ते अंतःकरण वृत्तीच्या द्वारा साक्षी त्याचं प्रकाशन करेल. पण अंतःकरण वृत्तीच्या द्वारा म्हणजे अंतःकरण वृत्तीमध्ये असणारा चिदाभास तो त्या सुखदुःखांचं ज्ञान करून देतो असा म्हणण्याचा अर्थ. ठीक आहे ना? एवढं स्पष्टीकरण. तर आता सांगतात, वृत्ती वाचून केवळ साक्षी सुखदुःखे जाणत नाही. साक्षी किती असला आणि अंतःकरण वृत्ती नसली तर सुखदुःख जाणील का? जाणणार नाही. बघा, साधी गोष्ट आहे. आपण झोपेमध्ये असतो, आपल्याला सुखदुःख कळतात का? एखादा मोठा रोगी मनुष्य आणि पैलवान दोघं शेजारी झोपले तर त्या सुखदुःखाचं ज्ञान कोणाला आहे? रोग्याला आहे. गाढ झोपले तर गाढ झोपेत कोण आहे? सुखही नाही आणि दुःखही नाही. निद्रिताच्या शेजेशी सापतैशी उर्वशी. तर आता काय झालं? तिथं अंतःकरण वृत्ती आहे का? नाही. अंतःकरण वृत्ती कुठं गेली? अज्ञानामध्ये लीन होऊन गेली. मग त्यावेळेस सुखदुःखाचं ज्ञान होतं का? साक्षी आहे का नाही? तिथं साक्षी आहे की नाही? साक्षी आहे, पण ज्ञान आहे का? नाही, कारण अंतःकरण वृत्ती नाही. म्हणून याचा अर्थ जर अंतःकरण वृत्ती असेल तर साक्षी प्रकाशन करू शकतो, अंतःकरण वृत्ती नसेल तर साक्षी प्रकाशन करू शकत नाही. अर्थात साक्षात सुखदुःखाचं प्रकाशन करण्याचं सामर्थ्य साक्षीचं नाही. आणि मग जेव्हा साक्षी वाचून तर प्रकाशन होत नाही, पण साक्षीला काय लागते? द्वार लागतं प्रकाशन करायला. ते द्वार कोणाचं आहे? अंतःकरण वृत्तीचं आहे. साक्षीला द्वार आहे. स्वप्नातल्या पदार्थाचं प्रकाशन करतं की नाही? तिथं सुद्धा अंतःकरण वृत्ती नाही, पण कोणती वृत्ती आहे? अविद्यावृत्ती. भ्रमातल्या पदार्थाचं रज्जू सर्प शुक्ती रजत याचं प्रकाशन करतं, पण द्वार कोणाचं आहे? अविद्यावृत्तीचं आहे. आले की नाही? लक्षात आलं? मग साक्षी भाष्य शब्दाचा अर्थ जो पूर्वपक्षाने केला होता का साक्षी साक्षात प्रकाशन करतो असा त्याचा अर्थ आहे का? नाही. वृत्ती वाचून केवळ साक्षी सुखदुःखे जाणत नाही. जशी केवळ राजसत्ता कोणाचे नियमन करीत नाही, नियमन करण्यास कोणत्या तरी व्यक्तीचा स्वीकार करावा लागतो. तर साक्षी जो आहे तो आपला राजसत्ता जी आहे ती राजसत्ता आली आणि चोराला पकडलं असं होईल का कधी? राजसत्ता आहे पण पकड, त्याला कोणतरी पोलीस असतो की नाही? त्याच्या माध्यमातून. तसं साक्षीला प्रकाशन करायचं झालं तर माध्यम पाहिजे की नाही? ते माध्यम कोणाचं पाहिजे? अंतःकरण वृत्ती किंवा अविद्या वृत्ती.
नियमन करण्यास कोणीतरी व्यक्तीचा स्वीकार करावा लागतो. त्याप्रमाणे सामान्य चैतन्य जो साक्षी, त्यास वृत्ती वाचून कोणत्याही विषयाचे प्रकाशन करणे शक्य नाही. साक्षात आत्मा कोणाचं प्रकाशन करील का? आत्मा साक्षात कोणाचं प्रकाशन करेल का? का काहीतरी द्वार लागेल? द्वार कोणाचं लागेल? अविद्यावृत्तीचं किंवा जागृतीमध्ये अविद्यावृत्तीचं, आणि जागृतीमध्ये अंतःकरण, आणि स्वप्नात किंवा भ्रमातलं कोणत्या? अविद्यावृत्तीचं. आकाशाच्या ठिकाणी घटाकाश हे नाव आणि जलग्रहण रूप कार्य प्रतीत होते. आता घटाकाश आहे की नाही, तर घटाकाश हे नाव आहे, पण घटाकाश हे नाव आलं तर कोणाला आले? आकाशालाच आलं. पण काय नाव आलं? घट उपाधीमुळं घटाकाश हे नाव आलं. आणि जर त्याच्यातून जलग्रहण पाणी घ्यायचं म्हणलं तर केवळ आकाशात पाणी आणता येते का? नाही. घट उपाधी केली तर पाणी जलानयन म्हणजे पाण्याचं आणणं ही क्रिया होऊ शकते, आणि घटाकाश हे नाव सुद्धा येऊ शकतं. ते घटाच्या उपाधीनेच प्रतीत होते. घटाच्या उपाधीमुळेच घटाकाश हे व्यापक आकाशाला नाव येतं, आणि पाणी आणण्याची क्रिया सुद्धा कशामुळे होते? घट या उपाधीचा स्वीकार केला आकाशामध्ये तरच ही गोष्ट घडू शकते. जर घट उपाधी बाजूला केली तर त्या ठिकाणी ही क्रिया होईल का? पाण्याची आणण्याची किंवा घटाकाश नाव येईल का? दोन्ही येणार नाही. घट उपाधी वाचून घटाकाश हे नाव आणि जलग्रहण रूप कार्य घडणे शक्य नाही. घटाकाश हे नावही येणार नाही, आणि जलाचं ग्रहण पाणी भरणं हे सुद्धा आकाशामध्ये शक्य होणार नाही. त्याचप्रमाणे चैतन्य साक्षी हे नाव आणि सुखदुःखादी सहित अंतःकरणाचे प्रकाशन हे अंतःकरण उपाधीनेच होते. जर चैतन्याला अंतःकरण आपलं चैतन्याला साक्षी हे नाव द्यायचं असलं तरी काय करावं लागेल? अंतःकरण ही उपाधी घ्यावी लागेल, आणि सुखदुःखात सहित अंतःकरणाचं जर प्रकाशन करायचं असेल तरी त्याला काय करावं लागेल? अंतःकरण ही उपाधीच करावी लागेल. नाहीतर सुखदुःखाचं ग्रहण पण होणार नाही, आणि त्याला साक्षी हे नाव पण येणार नाही, उपाधी घ्यावं लागेल. काही की नाही. आकाशाला घट उपाधी नसेल तर घटाकाश हे नावही येणार नाही, आणि जलानयन ही क्रियासुद्धा होणार नाही. तिथं सुखदुःखाचं प्रकाशन करायचं म्हटलं तरी कोण लागेल तुम्हाला? मध्ये अंतःकरण ही उपाधी लागेल. आणि साक्षी हे नाव उच्चारायचं झालं तर त्या व्यापक चैतन्याला घटी आपलं काय अंतःकरण ही उपाधी केल्याशिवाय त्याला साक्षी हे नाव देखील येणार नाही. त्याचप्रमाणे चैतन्य साक्षी हे नाव आणि सुखदुःखादी सहित अंतःकरणाचे प्रकाशन हे अंतःकरण उपाधीनेच होते. अंतःकरण उपाधी वाचून चैतन्याच्या ठिकाणी साक्षी हे नाव आणि अंतःकरणाचे सुखादी धर्म प्रकाशन रूप कार्य हे होणार नाही. जर समजा तुम्ही अंतःकरण उपाधी केली नाही तर त्या व्यापक चैतन्याला साक्षी हे नाव तरी येईल का? नाही. आणि जर अंतःकरण उपाधी केली नाही तर ते राहिलेलं जे व्यापक चैतन्य आहे ते सुखदुःखादिकांचं प्रकाशन करण्याला तरी समर्थ होईल का? नाही. अंतःकरणाचे सुखादी धर्म प्रकाशरूप कार्य हे होणार नाही. उपाधी वाचून फक्त चैतन्यच प्रतीत होते. उपाधी जर बाजूला केली तर खाली कोण आहे? तुमचं जीवाचं ब्रह्माशी ऐक्य करायचं. जीवाची उपाधी काय आहे? अंतःकरण. आणि त्या अंतःकरण उपाधी कशी आहे? कल्पित. आणि त्या कल्पित उपाधीचा जर तुम्ही परित्याग केला तर खाली राहिलेलं काय आहे? व्यापक चैतन्यच राहील, आहे की नाही. आणि मग ते व्यापक चैतन्य ते बरोबर ना. आता साक्षी हे नावही नाही आणि सुखदुःखाचं प्रकाशनही नाही. मग आता हे दोन्ही गेल्यानंतर कशामुळे झालं होतं? ते उपाधीमुळं. आता उपाधीचा परित्याग केला तर आता साक्षी हे नाव आहे का? साक्षी हे नावही नाही. आणि त्याच्यामुळे सुखदुःखादिकांचं प्रकाशन आहे का? प्रकाशन नाही. मग खाली शून्य राहिलं का? खाली राहिलं शून्य राहिलं का व्यापक चैतन्य राहिलं? आता साक्षी हे नाव राहिलं, त्या ठिकाणी ते राहिलं नाही, नावही नाही. मग आता ऐक्य केलं का? ऐक्यच राहिलं का एकच राहिलं? का एक राहिलं? हा एकपणाचा व्यवहार पण नाही राहिला, कारण दोन असते तर आता एक राहिलं, आता दोनच नाही, आहे की नाही. तुका म्हणे दुजे कोट काय तुका म्हणे दुजे कोठे काय आहे सहजे असे. तुका म्हणे दुजे तुकाराम महाराजांचा अभंग आहे. दुजे कोठे आहे सहजे, दुजे कोठे आहे, दुजं आहेच कुठं, ऐक ना. मग दुजं काय होतं? संकल्पाच्या काजे आपे आप वाढले. संकल्प केला द्वैताचा म्हणजे भ्रम झाला द्विजाचा. आता द्वैताचा काय झाला? भ्रम गेला. द्वैताचा भ्रम गेला. मग द्वैताचा भ्रम गेला, त्याच्या सापेक्ष याला आम्ही काय म्हणतो? एक, आहे की नाही. पण खरं जर पाहिलं तर दुजं खरं होतं का? नाही. आणि मग एक पण म्हणायचं कारण आहे का? नाही. मग एक आहे का? आहेच. एक काय आहे? आहे. पण त्या एकाला नाव आहे आपल्या वेदांतामध्ये केवल. त्याला काय म्हणतात? केवल म्हणजे दोनपणा वाचून एक.
एक म्हणजे दोनच्या सापेक्ष एक नाही, ते कोणतं आहे? निरपेक्ष एक. त्यालाच म्हणतात केवल. असं त्याला म्हणतात केवलस्य भावा कैवल्यम, म्हणजे यालाच म्हणतात कैवल्य मोक्ष, आहे की नाही. केवल भावाला प्राप्त झालं. इथं आपण जर म्हणणार माझं द्वैताचा भ्रम गेला, आता मी एकरूप झालो, असं म्हणणं सुद्धा काय आहे? पुन्हा भ्रमच आहे. अजून डोळ्यासमोर काय आहे? आहे की नाही. जसं एखाद्या माणसाचं सुतक आहे की नाही, त्याला म्हणतो काय म्हणतो? सुतक आहे. आणि आता काय म्हणतो? माझं सुतक फिटलं, म्हणजे अजून सुतकाची कल्पना आहे की नाही? बरोबर आहे, अजून सुतकाची कल्पना. द्वैत कधी नव्हतंच. तुका म्हणे दुजे हे तो नाहीच सहजे, असं मी मग याचं तुका म्हणे दुजे हे तो नाहीच सहजे, संकल्पाच्या काजे आपे आप वाढले. म्हणून मग खरं जर पाहिलं तर काय आहे? सर्व एकच आहे की नाही. एक आहे, पण कोणतं एक आहे? निरपेक्ष एक आहे किंवा केवल आहे. त्याला तुम्ही काय म्हणा? एक असं तुम्ही त्याला म्हणता. वास्तविक एकपणा वाचून एक आहे. स्वामी महाराज म्हणायचे एक आहे, पण एकपणा वाचून एक आहे. आज ऐक्याचे एकपण सरे जेथ आनंद कनूही विरे, तिथं ऐक्याचं एकपण आहे, हे पण आता संपून गेलं. द्वैताचं डोक्यात होतं म्हणून त्याला, पण ते ऐक्याचं एकपणही सरे. आणि नाही, पण मी फार दुःखी होतो, आता आनंद झाला, आनंदाचे डोही आनंद कर. अजूनही पण बरं काय? दुःख सापेक्ष आनंद आहे. आनंद कनूही विरे, तो आनंद कण सुद्धा विरून गेला. पुढं काय? आयसे दुजे नवीन वरे एकले जे, एकलाच. आता दुजे नवीन वरे, द्वैताशिवाय एकटा आहे असं जे उरतं ते आहे आपलं स्वरूप. आणि ह्या स्वरूपात आपल्याला दिवसातून कधीतरी त्याची झळ, जसं ते म्हणतात ना, राज आला की त्याच्या अंगावर, मग त्याच्या पाठीमागे ते लोक लागतात. आणि तो तिवड्याला जर सगळ्यांच्या अगोदर जर स्पर्श केला, ते काय खून असते, बरोबर आहे ना, त्याला स्पर्श केला का तो झाला राजा पुन्हा, आहे की नाही. तसं आपल्यावर आलेलं राज जर टाकायचं असेल तर दिवसातून एकदा कधीतरी काय आहे, ह्या खुंट्याला किंवा त्याला भोग्या म्हणतात, त्या भोग्याला एकदा शिवलं की भोग्याला म्हणजे केवल असणार आपलं स्वरूप, की झालं. दिवसभर किती व्यवहार झाला तर यो व्यवहार असा हा अध्यास मुलगा. म्हणून स्वामी महाराज म्हणायचे सकाळीच बार भरला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये सकाळीच आपण काय झालं पाहिजे? सकाळीच आपलं मी असंग चिदानंद रूपस्व, आपली स्तोत्र आहेत आचार्यांची. प्रातस्मरामी हृदय संस्फुरद आत्मतत्वम सच्चित सुखम परमहंस गतिम तुरीयम यत स्वप्न जागर सुषुप्त मवैति नित्यम तद्ब्रह्म निष्कलमहम नच भूतसंगाः प्रातर भजन काय प्रातर नमामि तमसाः परमर्कवर्णम पूर्णम सनातन पदम पुरुषोत्तमाख्यम यस्मिन् निदम जगदशेष मशेष मूर्तौ रज्वाम भुजंगमयव प्रतिभाषितम वै शांताकारम भुजगशयनम. आपण जसं म्हणतो त्याप्रमाणे सकाळीच मी असंग निर्विकार ब्रह्म, दिवसभर केवढा व्यापार झाला तरी हा माझ्या स्वरूपाला कधीही स्पर्श करू शकणार नाही. मी केवल आहे. यद अक्षर मनाख्येयम आनंद माजमव्ययम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रये, ही सांगणारी जी ब्रह्मविद्या आहे, ह्या भोग्याला आपण दररोज काय पाहिजे? स्पर्श केला पाहिजे. रात्री झोपताना आपण असं नाही समजायचं की आता आपण सुषुप्तीमध्ये काय करणार आहे? अज्ञानात वृत्ती लीन होणार आहे. नाही, मी ज्ञानस्वरूप आत्मा आहे असं चिंतन करता करता झोपायचं आणि सकाळी उठलं की तेच त्याच्यातच उठायचं. दिवसभर कोणते संस्कार राहतील? जे सकाळी जे संस्कार असतात तेच दिवसभर राहतील. व्यवहार प्रारब्ध प्राप्त घडेल, पण आतमध्ये सारखं काय राहतंय? एक धागा, मुख्य धागा कुठे? अहम ब्रह्मास्मी, आहे की नाही. आणि मग व्यवहारामध्ये चाललेलं आहे. हे स्वप्न पडतंय तसं पडतंय, आहे की नाही. स्वप्नातले पदार्थ किती जरी घडले, जागं झाल्यावर काय आहे का? मला स्वरूप जागृती आलेली, माझ्या स्वरूपात याची कशाची सिद्धी होत नाही. अशा प्रकारचं जर आपण चिंतन केलं तर मग आपल्याला हा जो साक्षी आहे, मग आता जीवब्रह्माची, आता असं झाल्यावर तुम्ही म्हणा कशाचं जीवब्रह्माची एकता, हा ग्रंथाचा विषय असिद्धच आहे. आता एकच होतं का नाही ते असं. पण तुम्हाला ज्ञान होऊन जर म्हणत असेल तर म्हणजे मला या ग्रंथाची गरज नाही. गरज कधी जर जीवब्रह्माचा भेद वाटत असला तर ना अभेद तुम्ही करून देणार. जीवब्रह्माचा भेद नाही, जीवाची जीवत्वाची सिद्धीच नाही. आहे ते केवळ काय आहे? ब्रह्मच आहे. त्या ब्रह्माचं कोणाशी ऐक्य करायला निघालं? जीव तर काय आहे? तुका म्हणे दुजे हे तो नाही तर सहज आहे. जीव हा काय? ब्रह्मरूपच आहे. आणि तुम्ही काय सांगता? जीवाचे तुम्हाला उपाधीचे धर्म सांगतो, विशेषण काय असतं, तुम्ही करा घटापटा, नका जाऊ वाटा आमुच्या. आणि अशा वेळेला जर कोणी ह्या ग्रंथकर्त्याला म्हटलं की स्वामीजी तुम्ही फार आटापिटा करून सिद्ध केलं, ग्रंथाचा विषय सिद्ध आहे, पण मला वाटतं की आत्मस्वरूपाच्या दृष्टीनं हा सिद्धच आहे.
असं तुम्ही म्हटलं तर निश्चलदासजींना किती वाईट वाटेल. हा, का ते तुमच्या गळ्यात आलिंगन देतील. हा, ते म्हणतील अरे हेच तर मला सांगायचं होतं, आहे की नाही. त्या ज्या लोकांना भ्रम झाला त्यांच्यासाठी माझा ग्रंथातला विषय सिद्ध आहे, तुझ्यासाठी नाही, आहे की नाही. असंच म्हणतील का नाही, का असंच म्हणायला पाहिजे त्यांनी. मग आपण निश्चलदासजींना यश द्यायला निघालो का अपयश द्यायला निघालो. अपयश द्या, पुंडलिक तुमच्या तोंडात साखर पडो. ना आपलं पण राहिलं नाही का, खाली 2-4 ओळी राहिल्या. उद्या वेगाने वाचून घेऊ, झालेलंच आहे आपलं. उद्या 7 वाजता घ्यायचं ना. म्हणा पटकन म्हणा, आम्हाला एक कीर्तन आहे. निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर राहिलो से, निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस, निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर पावलो आम्ही, अखंड ऐक्यास पावलो आम्ही, निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही, अखंड ऐक्यास आता नाही अहंकार, कामणी आता नाही अहंकार, कामणी आता नाही अहंकार, कामणी आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध, झालो तदाकार नित्य शुद्ध, झालो तदाकार नित्य शुद्ध, झालो तदाकार नित्य शुद्ध, निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस, झालो तदाकार नित्य शुद्ध, झालो तदाकार पावलो आम्ही, अखंड ऐक्यास पावलो आम्ही, अखंड ऐक्यास पावलो आम्ही, अखंड ऐक्यास पावलो आम्ही, निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस, पूर्ण
तुकाराम,